नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती पाहू शकता. बघा, 2 मेची महत्त्वाची अपडेट. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आली. अतिशय महत्त्वाची माहिती. आता 3,000 रुपये येणार. बघा, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. सर्व महिला भगिनींसाठी आता 3,000 रुपये येणार आहेत. 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आली आहे. म्हणजेच थेट 3,000 रुपये आता तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. तर थेट 3,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर बघा, एप्रिल प्लस मेचा हप्ता, एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू होणार आहे. मे आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू होणार आहे आणि थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सर्वांना पैसे वाटप केले जातील. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे जे ते वाटप केले जाणार आहे. फक्त पात्र महिलांना, अपात्र महिलांचे पैसे बंद झाले आहेत. सर्वांनी लक्षात घ्या, ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यांचे पैसे आता बंद करण्यात आले आहेत. जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे ते पाठवण्यात येणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण पाहणार आहोत. आज रोजीच्या आलेल्या जेवढे काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. सगळं काही समजून सांगतो आणि अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट मी तुम्हाला सोप्या भाषेत, गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. म्हणून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका. बरं, व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थेट 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. 3,000 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे, म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता. बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजना एप्रिल मे इन्स्टॉलमेंट, एप्रिल आणि मेचा इन्स्टॉलमेंट तुम्हाला एकत्र मिळणार आहे. त्याबाबतची महत्त्वाची माहिती. बघा, लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुती सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. सर्वात यशस्वी योजना आणि सर्वात लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात, कुठल्याही कानाकोपऱ्यात जर आपण गेलो तर आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडक्या बहिणींच्या तोंडून फक्त आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, अशा पद्धतीची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजनेची जी चर्चा आहे ती अतिशय जोरदार आहे. लाडकी बहीण योजनेची चर्चा आपल्याला महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिलांना आवडणारी योजना, यशस्वी योजना आणि लोकप्रिय योजना ठरलेली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. मात्र जर आपण पाहिलं एप्रिलमध्ये, बघा, मात्र एप्रिल महिना संपला तरी देखील या योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. म्हणजेच काय, एप्रिल महिना संपला, एप्रिलमध्ये 1,500 रुपये आले नाहीत. दर महिन्याला 1,500 येतात पण एप्रिलमध्ये 1,500 आले नाहीत, म्हणून एप्रिलमध्ये 1,500 आले नाहीत म्हणून 3,000 रुपये आता मेमध्ये येणार आहेत. मेमध्ये 3,000 रुपये येणार आहे. त्याचं कारण काय, तर एप्रिलमध्ये 1,500 रुपये आले नाहीत म्हणून मेमध्ये आता त्या ठिकाणी 3,000 रुपये येतील. 3,000 रुपये कसे येतील बघा, ते पण आपण पाहणार आहोत. महत्त्वाची माहिती, सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची अपडेट आहे, नवीन अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण लगेच पाहूया. पुढची अपडेट बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण. बघा, लाडक्या बहिणी नाराज झाल्यात. एप्रिलचा हप्ता आलेला नाही, एप्रिलचे पैसे आले नाहीत, अक्षय तृतीया गेलेला आहे तरी देखील पैसे आले नाहीत म्हणून लाडक्या बहिणी नाराज झाल्यात. आता तुम्ही पण नाराज आहेत का? ज्या महिला भगिनी नाराज आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाराजी व्यक्त करायची. कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्ही नाराज आहोत म्हणून. सर्वांनी लिहून पाठवायचं. बघा, आज सर्व महिला भगिनी लिहून पाठवा. नाराज आहात का तुम्ही? तुम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणून तुम्ही नाराज आहात. खुश आहात का? खुश तर नसालच. नाराज असाल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा, आम्ही नाराज आहोत म्हणून. जर खुश असाल तर ते पण तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पण नाराजच लिहून पाठवा, कारण तुम्ही नाराज आहात, पैसे आलेले नाहीत म्हणून. अशातच आता लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बघा, जसं आपण पाहिलं असेल फेब्रुवारीमध्ये, बघा, फेब्रुवारीमध्ये आपल्याला पैसे आले नव्हते, फेब्रुवारीचा हप्ता आला नव्हता म्हणून मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळून 3,000 रुपये तुम्हाला दिलेले होते. बरोबर आहे, फेब्रुवारी आणि मार्चचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला दिलेले होते. त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर एप्रिलमध्ये हप्ता आलेला नाही आहे म्हणून एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते जे ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकत्र मिळू शकतात तुम्हाला. एप्रिल आणि मेचा हप्ता जो आहे तो एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा,
जर आपण पाहिलं महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं एप्रिल महिना संपण्याच्या आधी पैसे येतील म्हणून, पण पैसे आलेले नाही आहेत. ठीक आहे, आता मे महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल आणि मेचे पैसे एकत्र येतील अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आपण आता वाट पाहूया कधी याची घोषणा होते. म्हणजेच तुम्ही काळजी करायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्व महिला भगिनींच्या बहुतेक महिला भगिनींच्या कमेंट्स असतात, दादा आम्हाला पैसे आलेले नाहीत, दादा आम्हाला पैसे आलेले नाहीत. पण काळजी करायचं नाही आहे, तुम्हाला पैसे येणारच आहे. एप्रिलचे पण पैसे येतील आणि मेचे पण पैसे येणारच आहेत. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त पैसे येण्यासाठी काही वेळ लागत असतो, सरकारी काम आहे त्यासाठी प्रोसेस असते, त्यामुळे थोडाफार वेळ त्या ठिकाणी लागत असतो. पण काळजी करायचं नाही आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणारच आहेत. बघा आता याबाबत लवकरच घोषणा होण्याची जी शक्यता आहे ती आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. बघा एप्रिल मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मेचा जो काय हप्ता आहे तो एकत्र मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहे. बघा लाभार्थी महिला ज्या आहेत पात्र महिला, त्या महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत. मात्र हा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हप्ता कधी मिळणार याची कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही, ऑफिशियल माहिती आलेली नाही आहे, बरोबर. तर आता मे महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली. बघा दोन्ही महिन्यांचे हप्ते जे ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली. त्याचं कारण म्हणजे काय, तर एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, बरोबर. एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे म्हणून एप्रिलचे 1500 तर मिळतीलच, सोबत मेचे पण 1500 असे 3000 रुपये तुम्हाला आता एकत्र या ठिकाणी मिळणार आहेत. ठीक आहे, आता पुढे बघा असे झाल्यास लाडक्या बहिणींना एकत्र 3000 रुपये मिळणार आहेत. 3000 रुपये तुम्हाला एकत्र मिळणार आहेत. आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 3000 रुपये तुम्हाला पाहिजेत का? एप्रिलचे पैसे आलेले नाही आहेत, 3000 रुपये तुम्हाला पाहिजेत का? ज्या ज्या महिलांना 3000 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्व लाडक्या बहिणींनी लिहून पाठवा 3000 पाहिजे, 3000 पाहिजे. तर सरकारला पण समजणार आहे की एप्रिलचा हप्ता आपण दिलेला नाही आहे, मेचे पण आपल्याला द्यायचे आहेत, म्हणून एकत्र तुम्हाला 3000 रुपये सरकार पण देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. बघा तुमची मागणी असेल तर ती मागणी पूर्ण होते. जसं आपण कुठेही गेलो, काही वस्तू आपल्याला घ्यायची असते, आपण अगोदर मागतो तरच ते आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुम्हाला मागणी करावी लागेल सरकारकडे, आणि मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. 3000 रुपये पाहिजे असतील तर 3000 रुपये सर्वांनी लिहून पाठवा. कारण एप्रिलचा हप्ता आलेला नाही म्हणून एप्रिल आणि मेचे दोघं एकत्र मिळून 3000 रुपये तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये पटापट सर्वांनी लिहून पाठवा. मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे. आता बघा लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 जमा होणार. लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे एकत्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा शक्यता आहे, 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. याआधीही सरकारने मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र दिला होता. त्यामुळे आताही एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाणार असल्याचं बोललं जातं. बघा जसं आपण पाहिलं फेब्रुवारी आणि मार्चचा जो काय हप्ता आहे तो एकत्र दिला होता. फेब्रुवारीमध्ये पैसे आले नव्हते म्हणून मार्चमध्ये ते दोन्ही पैसे आले, म्हणजे फेब्रुवारीचे पण आणि मार्चचे पण आले. तशाच पद्धतीने एप्रिलमध्ये पैसे आले नाहीत, मग आता एप्रिल आणि मेचे पैसे एकत्र दिले जाणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. बघा लवकरच अदितीजी तटकरे महिला व बालविकास मंत्री आहेत, त्या लवकरच या संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे. आता बघा 2,47,00,000 महिलांना लाभ. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळतात. काही महिन्यांमध्ये येत नाही तर ते अपवाद आहेत, मग त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला 3000 रुपये येतात. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत, अशा कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो. परंतु इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. किंवा मग जर समजा कोणी तुमच्या घरामध्ये नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला लाभ दिला जात नाही, कारण तुमचं वार्षिक उत्पन्न वाढून जात आहे. सध्या राज्यात 2,47,00,000 महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जुलै 2024 पासून आतापर्यंत 9 हप्ते वितरित झालेले आहेत. बघा आता जर आपण पाहिलं तर जुलै 2024 पासून आतापर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत 9 हप्ते तुम्हाला वितरित झालेत. 9 हप्त्यांचे 13,500 रुपये तुम्हाला सर्वांना आलेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना 13,500 आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.